एखादी नवी नवरी घरात येते त्यावेळेला जेवण करते, तेव्हा ती कितीतरी पट्टीची जरी जेवण करणारी असली, स्वयंपाक करणारी असली, तरी पहिल्या प्रथम नवीन घरात गेल्यावरती त्याचा स्वयंपाक थोडा बिघडतो. पण त्याचा अर्थ असा नाही होत की तिला बनवायला येत नाही, परंतु आपण ते पोटात घातलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. यस, माझं आहे, मी घेईन. या बाबतीतली एक तुम्हाला मी गोष्ट सांगेन की जपानमध्ये अमेरिकेतल्या एका संस्थेने संत्री उतरवली, गोड संत्री. कारण जपानमध्ये संत्री गोड लागत नाहीत. जपानमध्ये सगळी जी संत्री असतात ती आंबट निघतात. जपानमध्ये कोणतंही संत्र गोड असत नाही. ऑरेंज म्हणतात त्याला, मराठीमध्ये संत्र म्हणतात, हिंदीमध्ये काय म्हणतात मला माहीत नाही. ते म्हणाले की इथे आंबट संत्र आहेत, आपण जर गोड संत्र उतरवली अमेरिकेतली तर ती संत्र विकली जातील सगळ्यांना, ही संत्री विकली जातील आणि आम्ही भरपूर पैसा कमवू. त्याने टार्गेट केलं की एवढा करोडचा बिझनेस होईल, एवढ्या सिटीमध्ये, हा आपण इतक्या सिटीमध्ये जपानमधल्या संत्री 2-2 टन 3-3 टन सगळीकडे पाठवली त्यांनी. आता मला ही गोड संत्री आहेत आणि किंमत पण कमी आहे. आणि जपानमध्ये जी संत्री होती ती आंबट संत्री होती, कारण तिथे गोड संत्री येतच नाही. महिन्याभरानंतर त्यांना असं कळलं की ती सगळी संत्री परत आली किंवा ती कुसून गेली. एकाही जपानी माणसाने, म्हणजे ही खरी सत्य घटना, आजही तुम्ही गेलात तर तुम्हाला ती कोणी जपानमध्ये जाणार असेल त्याला विचारा, किंवा जो जिकडून जाऊन आला असेल त्यालाही विचारा, किंवा तुम्ही नेटवरती पण ते सर्च करू शकता. ती सगळी संत्री सडून गेली, पण कोणी अमेरिकेचं एकही संत्र विकत घेतलं नाही. तो संपूर्ण बिझनेस फेल गेला. आता मला सांगा, संत्र गोड आहे, मोठं आहे, स्वस्त आहे आणि तिथल्या संत्र्यापेक्षा चांगलं आहे आणि स्वस्त आहे, तरीही जपानमधल्या लोकांनी ते घेतलं नाही. त्याने आपल्याच देशाचं आंबट संत्र विकत घेतलं आणि आजही ते घेत आहेत. याला म्हणतात देशप्रेम, याला म्हणतात देशप्रेम. ते मला हे आंबट आहे पण माझ्या देशाचं आहे, मी अमेरिकेचं संत्र खाणार नाही, ते स्वस्त आहे, मोठं आहे, गोड आहे, पण मी ते खाणार नाही, कारण माझा पैसा अमेरिकेला जाईल, माझ्या देशाचा पैसा बाहेर जाता कामा नये. केवढी मोठी राष्ट्रभक्ती आहे. तुम्हाला सुद्धा तुमची कालिकाईची भक्ती दाखवण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही किती भक्ती दाखवता? जी संस्था आपल्या घरामध्ये आपली जर चूल पेटवत असेल, ज्या संस्थेमुळे माझ्या मुलांची शिक्षण होत असतील, ज्या संस्थेमुळे मला काम करण्याचं ध्येय मिळालं असेल, जी संस्था माझं करिअर घडवते, ज्या संस्थेमुळे माझा संसार चालतोय, तर त्या संस्थेने आलेलीच प्रॉडक्टच मी घेईन. मी बाहेरची प्रॉडक्ट घेणार नाही. तीच प्रॉडक्ट मी घेईन आणि ती वापरेन, कारण ती वापरल्यामुळे मला इन्कम पण होणार आहे. आणि मी घेईन आणि माझ्याबरोबरच्या माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना ती देईन आणि घ्यायला लावीन. अशी भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये प्रबळ होईल, त्यावेळेला कालिका इंडिया संपूर्ण हिंदुस्थानातली एक पायोनियर कंपनी बनल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आपण नेटवर्क मार्केटिंगमध्ये सगळ्यांना एक चांगला आदर्श घडवून देऊ, आपण घालून दाखवू त्यांना, परंतु त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ फार महत्त्वाची आहे. निवड डायरेक्टर बोर्डच्या मनात असून काय उपयोग नाही होणार. आमच्या मनात भले चांगलं आहेत अनेक गोष्टी, परंतु त्या कृती देण्यासाठी तुमच्या कृतीची पण गरज आहे. आता वेळ आहे तुमची. आता तुम्ही दाखवून द्यायचे की तुमची भक्ती किती आहे. मग तुम्ही त्याच्यामध्ये नाकं मोडू नका, कारण ठीक आहे थोडे दिवस तुम्हाला वाटेल, परंतु नंतर तुम्हाला अधिक चांगलं, अधिक स्वस्त, अधिक उत्तम दर्जाचं, अधिक कमी किमतीचं उत्पादन तुमच्या पुढे येऊ शकेल संस्थेकडनं. परंतु ही सुरुवात आहे. सुरुवातीला कन्स्ट्रक्शन कॉस्ट जास्त, त्याची प्रॉडक्ट कॉस्ट जास्त होते, कॉस्टिंग जास्त असतं, परवडत नाही, परंतु ते करावं लागतं. पण एकदा तुम्ही जर सगळ्यांनी उचलून धरलं तर हेच प्रॉडक्ट अधिक स्वस्त, अधिक चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला मिळू शकतं आणि ते आम्ही देऊ शकतो, नक्कीच देऊ शकतो. परंतु सुरुवात तुम्हाला करायची आहे, कारण आपली जी स्पर्धा आहे ती मल्टीनॅशनल मोठ्या मोठ्या कंपन्यांबरोबर ती आहे. कारण त्यांच्याकडे हजारो करोडचं बजेट आहे टी व्हीवरनं ॲडव्हर्टाईज करायला. आपल्याकडे तेवढं बजेट नाही आहे. ते पैसे मी तुम्हाला वाटू पाहतोय, ते पैसे संस्था तुम्हाला वाटू पाहते. मित्रांनो, हजारो करोडचे ॲडव्हर्टाईज करतात पण प्रॉडक्ट स्वस्त करत नाहीत. लक्षात घ्या मित्रांनो, ते प्रॉडक्ट महागच विकतात तुम्हाला, स्वस्त नाही विकत ते तुम्हाला. पण आपण इथे त्याच प्रॉडक्टचे पैसे ॲडव्हर्टाईजला देण्यापेक्षा आपल्या माणसांना देऊया, त्यांच्याकडे जायला पाहिजेत, ह्या हेतून हे प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत. आणि ह्या प्रत्येक प्रॉडक्टचा जर आपण टर्नओव्हर करायला गेलो तर वर्षाला मिनिमम 100 करोडचा टर्नओव्हर तर नक्कीच आहे. परंतु सगळ्यांनी मनात घ्यायला हवं. तुम्ही मनात घेतल्याशिवाय ते होणार नाही. बाकीचा तुमचा सगळा बिझनेस आहे, बाकीचे सगळे प्लॅन आहेत, ते तर हसत घेणार लोक, परंतु पहिल्याने याकडे लक्ष द्या.
हे जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला कोणतेही प्रश्न कोणत्याही नेटवर्क मार्केटिंगमधले असू देत ना तर ग्राहक असू देत ना तर बाजारात मार्केटमध्ये गेल्यावर कोणी तुम्हाला दुसरा कोणताही प्रश्न, कोणतीही सिक्युरिटी किंवा कोणतीही कंपनीबद्दलचा प्रश्न तुम्हाला कोणी विचारणार नाही, कारण त्याच्यासमोर कंपनी समोर दिसणार आहे. आणि हेच प्रॉडक्ट लोकांसमोर जाण्यासाठी म्हणून कालिकाई मनोकामना ह्या मराठी मॅगझिनचं पण आम्ही गेल्या मे महिन्यामध्ये लॉन्चिंग केलं. कालिकाई मनोकामना हे जे मॅगझिन तुमच्यासमोर आपण आणलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मराठी आहे. काही लोक म्हणतात हे मराठी आहे आम्ही काय घ्यायचं, असे पण लोक आहेत मराठी आहे आम्ही काय घेणार. का रे बाबा, इंग्लिश अंक वाचत नाहीत, इंग्लिश पेपर वाचत नाहीत, इंग्लिश किती लोकांना कळतं. हिंदी पेपर, मराठी लोक हिंदी पण अंक वाचतात, घेतात विकत. त्यांची मातृभाषा आहे हिंदी नाही आहे पण घेतात ना. इंग्लिश मातृभाषा आहे आपली पण इंग्लिश घेतो का दाखवायला लोकांना. स्टेटस इंडिया टुडे घेऊन फिरतात, वाचायला किती येतं आणि वाचतात किती परमेश्वर जाणे, पण घेऊन स्टेटस सिम्बॉल होतो ना. तो काय जाळायचा स्टेटस सिम्बॉल काही येत नसतं त्यातलं. मनोकामना का घ्यायचं नाही, मराठी आहे, आपल्या देशातलं आहे का फ्रेंचमधनं आणलंय, इंग्लंडमधनं आणलंय, का घेऊ नये आपण. आपल्या देशातली एखादी भाषा शिकायला काय हरकत आहे. मराठी माणूस हिंदी शिकतो, गुजराती शिकतो, गुजराती हिंदी शिकतो, मराठी शिकतो, मग आपल्याला घ्यायला काय हरकत आहे. आपलीच भाषा भगिनी आहे देशातली. इंग्लिश अंक तुम्हाला चालतो, मराठी अंक का चालू नाही. एक भाषा आणखीन शिकलात तर काय हरकत आहे. वाचा, शिका, नसेल येत तर शिका, शिकायला मिळेल. तुम्ही वाचला तर तुम्हाला मिळणार, त्याच्यामध्ये ज्ञान आहे. मी चित्रलेखा नावाचं गुजराती अंक घेतो, वजू कोटकांचं इतकं सुंदर त्याच्यामध्ये हे असतं, आर्टिकल असतं. ते त्या वजू कोटकांच्या आर्टिकलसाठी मी आपला चित्रलेखा घेत होतो, कायमस्वरूपी घेत होतो. नंतर ते मराठीमध्ये यायला लागलं, पण गुजरातीमध्ये पण मी घेत होतो. मी म्हटलं नाही की गुजराती आहे मी कशाला घेऊ, घेतलं पाहिजे. आपली भाषा भगिनी आहे, या देशातलीच भाषा आहे. आणि आणखीन एक भाषा आपण शिकलो तर काय चांगलं आहे. इंग्लिश शिकायला जातो, मराठी शिकायला काय हरकत आहे महाराष्ट्रामध्ये राहून. ती भाषा माझी नाही म्हणून नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या अंकामध्ये हे अंक जर तुम्ही घेतला तर संपूर्ण कालिका इंडिया काय तुम्हाला कळणार आहे. त्याच्यामध्ये सगळे प्रॉडक्ट्स आहेत मित्रांनो. हे प्रॉडक्ट्स लोकांपर्यंत जाऊन पोहोचणार आहेत. तुम्हाला कंपनी सांगायची गरज नाही आहे. वर्षभर कंपनी त्याच्या हातात राहणार आहे. तुम्ही फक्त 10 मेंबर बनवा. यायचे 530 रुपये वार्षिक वर्गणी आहे. 10 मेंबर बोलतं 5300 रुपये. 300 रुपयाचा फक्त बिझनेस जर मेंबरशिपमधनं तुम्ही केलात तर तुमचा एक अंक फ्री होतो वर्षभरासाठीचा. ही माझी तुम्हाला ऑफर आहे ह्याच्या माध्यमातून. जर 10 अंकांचे 10 मेंबर जर तुम्ही दिलेत तर एक अंक मी तुम्हाला फ्री करून देऊ शकतो मनोकामनाच्या माध्यमातून, कालिकाई मीडियाच्या माध्यमातून. एक अंक तुम्हाला वर्षभर येईल, तुम्ही 10 मेंबर आणून द्यायचे. कारण त्या माध्यमातून आपण जी आजची आपली स्ट्रेंथ आहे कालिका इंडियाची, तर बघितलं तर 1.5 लाख मॅगझिन्सचे प्रती जाऊ शकतात महिन्याला. परंतु मी म्हणतो 1.5 लाख नाही, 30% यश मिळायला काही हरकत नाही. 50,000 जर प्रती तुम्ही जर जाऊ लागल्या ह्याच्या, तर हा अंक संपूर्णपणे फ्री होतो. आणि मग तुम्हाला हा अंक फ्रीमध्ये मला द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे. फ्रीमध्ये देऊ शकतो मी हा तुम्हाला अंक, एकही रुपये तुमच्याकडनं न घेता. परंतु 50,000 मेंबर आपल्याला बनवावे लागतील आणि ते तुम्ही नक्कीच बनवू शकता. 1.5 लाख मेंबर बनवण्याची तुमच्यामध्ये ताकद आहे. प्रत्येकाने 10 केले तर खरं म्हणजे तेवढे होत नाहीत, जास्त होतात हिशोबाप्रमाणे बघितलं तर. पण मी 1.5 लाख मिनिमम धरतोय, वर्किंग कॅपिटलवरती धरतोय, वर्किंग लोकांवरती धरतोय. हा अंक जर दरमहा प्रत्येकाच्या घरात जाईल. ह्याच्यात नुसता अंक नाही आहे, ह्याच्यातले जे तुम्ही लेख बघितले तर अतिशय उद्बोधक लेख आहेत. निव्वळ अंक काढायचा म्हणून नाही, मराठी भाषेची सेवा आहे, भाषेची सेवा पण आहे, ज्ञान पण तुम्हाला मिळणार आहे. इथे तुम्ही जे धन कमवायला आलेले आहे तर ज्ञान सुद्धा कमवलं पाहिजे. धन एक वेळ कोणतरी चोरून नेईल, परंतु तुम्हाला मिळणारं ज्ञान कोणी चोरू शकत नाही मित्रांनो. या मनोकामनेच्या माध्यमातून तुम्ही ते करू शकता. हे माझं तुम्हाला आव्हान आहे. या 2 गोष्टी मी सांगण्यासाठी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे आणि त्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात. तुम्ही मनावरती घ्या की मी ते करणार. आणि त्याच्यासाठी वर्ष नको आहेत, फक्त हे 2 महिने, नोव्हेंबर आणि डिसेंबर, ऑक्टोबर सोडून द्या. या 2 महिन्यामध्ये आम्ही 10 मेंबर मनोकामनाचे बनवणार. आणि हे 10 मेंबर तुम्ही बनवताना तेव्हा तुमच्या प्रॉडक्टसाठी सुद्धा तुम्हाला 25 ते 30 माणसं आरामात मिळणार. आणि जेव्हा तुम्हाला प्रॉडक्टसाठी 25-30 माणसं मिळतात तेव्हा तुम्हाला तुमच्या इतर बिझनेससाठी सुद्धा ती माणसं तुम्हाला मिळणार. आणि तुमची CMD हसत होणार, अगदी हसत हसत CMD व्हायला काही हरकत नाही. परंतु आपल्याकडे जे आहे तेच आपल्याला माहिती नाही. आपण काय, आपल्या हातात सोनं दिलेलं आहे, परंतु आपण ते माती म्हणजे पितळ म्हणून फेकून देतोय. त्याची किंमत आपण करत नाही. आपल्याला किंमत कळायला हवी की संस्थेने काय देऊ केलंय.
आपल्याला जी प्रॉडक्ट देऊ केले ते काय देऊ केलंय, तुम्हाला फार मोठं दालन उभं करून दिलंय. संपूर्ण देशामध्ये तुम्ही जाऊ शकता तुमचं प्रॉडक्ट घेऊन. हे जे संस्थेने देऊ केलंय ते फार मोठी गोष्ट आहे. त्या व्यतिरिक्त सुद्धा कालिका मीडियाच्या माध्यमातून आपण 3 होर्डिंग मुंबई गोवा रोडला लावलेली आहेत. अजून जवळजवळ 50 होर्डिंगचं आपलं टार्गेट आहे. आणि ही सगळी होर्डिंग जेव्हा येतील तेव्हा आपले प्रॉडक्टसुद्धा त्या माध्यमातून समोर येणार आहेत, त्याच्यासमोर झळकणार आहे. ती प्रॉडक्ट लोकांसमोर सांगायची, जसं मनोकामनेच्या माध्यमातून येणार तसं होर्डिंगच्या माध्यमातून सुद्धा ती प्रॉडक्ट लोकांपर्यंत जाऊन पोहोचणार आहेत. मित्रांनो, कालिका इन्फ्राकॉमच्या माध्यमातून सुद्धा रिअल इस्टेटमधल्या आपल्या ज्या काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा फार मोठा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. आगवेचा एक प्रोजेक्ट आहे. त्याबरोबर आणखीन एक प्रोजेक्ट आपण लॉन्च करतोय, परंतु तो आज बोलणार नाही आहे. 20 जानेवारीला तुम्ही यायला पाहिजेत. 20 जानेवारीला तो प्रोजेक्ट आणि आणखीन काही 2016 मधल्या जे काही प्लॅन्स आहेत मोठे, ते प्लॅन्स तुम्हाला मी वर्धापन दिनाच्या दिवशी नक्कीच सांगणार आहोत, बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये मंजूर झाल्यानंतर. कारण ते सुद्धा चांगले प्रोजेक्ट्स आपल्यासमोर येणार आहेत. फार मोठी गोष्ट त्या माध्यमातून आपल्यासमोर आहे. कालिकाई फाउंडेशनच्या माध्यमातून 650 विद्यार्थ्यांना आज आपण दरवर्षी संपूर्ण वह्या आपण त्यांचे शैक्षणिक साहित्य आपण त्यांना फ्रीमध्ये देतोय. कॉम्प्युटर्स अनेक शाळांना आपण दिलेले आहेत. निव्वळ आपण अर्थार्जन करत नाही तर एक सामाजिक जाणीव आणि बांधिलकीसुद्धा आपण ठेवलेली आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून जेव्हा आपण काही मागतो तेव्हा तिथे जर काही तुम्ही टाकता आहात, मी तर मला वाटतं माझे सलग 3 मानधनं जी रिम्युनेशन्स होती ती ह्या फाउंडेशनला पहिली दिली. त्यानंतर जवळजवळ वर्षभर माझं चालूच असतं काय नाही काय. पण आता मला ते जमत नाही, कारण माझ्यावरती पण हप्ते आहेत बँकांचे, कर्जाचे. कारण तुम्हाला जसं घर हवं असतं तसं आम्हाला पण घर हवं असतं. आम्ही कंपनीचा पैसा नाही वापरू शकत. आम्हाला बँकेचं लोन घ्यावं लागलं आणि त्या लोनमधनं ते लोन फेडण्यासाठी सुद्धा EMI आहेत. मित्रांनो, तुम्हाला तर वार्षिक इन्सेंटिव्ह मिळतात, तुम्हाला CMD मिळतात, आम्हाला त्या डायरेक्टरला CMD नाही आहेत. या ट्रॉफ्या बघून कधी कधी मला सुद्धा वाटतं की आपल्याला पण ट्रॉफी मिळायला पाहिजे, परंतु आम्ही ट्रॉफी घेऊ शकत नाही. तुम्ही ट्रॉफी घेऊ शकता, तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला कंपनीने ठेवलेलं आहे, वर्षभरात तुम्ही काय कार्य करणार तर तुम्हालाही पारितोषिक. आम्हाला हे बुके उगाच त्याच्या फुलांचा काय उपयोग नाही आम्हाला, फक्त तुम्हाला दाखवायचा मोठेपणा. असा मोठा बुके दिला फुलांचा, हे फुलं अशी घ्यायची. मी सांगतो कधी एवढी मोठी फुलं करू नका, उगाच त्याचा काय उपयोग नाही आपल्याला. म्हणून मग कल्पना आली की निव्वळ बुके द्यायचा, 100-200 रुपयाचा, 500 रुपयाचा आणि पैशांचा चुराडा करायचा, म्हणून बुकं द्या. म्हणून ती बुक्स, ही जी बुक्स आहेत आता तुम्ही बघितली, छोटी छोटी बुक्स आहेत. ही बुक्स तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी, जीवनात मधलं तुमचं ध्येय निश्चित करण्यासाठी संस्थेने एक चांगला विचार आहे की तुम्हाला 200 रुपयाचा बुके किंवा 100 रुपयाचा बुके द्यायचा, त्यापेक्षा एखाद्या गुलाबाच्या फुलाने काम होते. भावना तुमच्या पोचल्या एका गुलाबाच्या फुलाने, पण त्याच्याबरोबर एखाद्या 100-150 रुपयाचं बुक द्या. आणि म्हणून संस्थेने एक नवीन कार्यक्रम राबवला आहे की जेवढे CMD विनर आहेत त्यांना त्यांच्या ट्रॉफीबरोबरच एक बुक देण्यात. त्या बुकामध्ये अतिशय अनेक चांगल्या लेखकांची लेख आहेत, चारित्र्य आहेत, चांगल्या कथा आहेत की जे तुमच्या मुलांना, फॅमिलीला त्या वाचायला मिळतील आणि त्यातनं तुम्हाला आणखीन ज्ञानार्जन होईल. कारण एक चांगला थॉट आहे त्याच्यामागे. ते सुद्धा एक चांगलं कार्य, एक चांगला शुभारंभ या संस्थेने सुरू केलेला आहे, जो आत्तापर्यंत कुठेही आपण पाहिला नाही. मॅजेस्टिक बुक स्टॉलमधून आमच्या मस्कर साहेबांनी मॅजेस्टिक बुक स्टॉलमधून ते बुक्स जवळजवळ 20-25 हजाराची बुकं त्यांनी आणलेली आहेत आणि ती आता आपण देतोय सगळ्यांना. मलाही एक बुक मिळालं आहे, मला उत्सुकता आहे त्याच्यामध्ये काय आहे, वाचायचं आहे. कारण बुक्स वाचणं, पुस्तकं वाचणं हे आपलं खरं धन आहे. खरं धन ते आहे, कारण ते कोण चोरून देणार नाही. म्हणजे संस्थेने अनेक गोष्टी तुमच्यासाठी नवीन करण्याचं ठरवलेलं आहे. कल्याणी अर्बनची सुद्धा जी तुमच्यासाठी दिलेली आहे ती त्याच्यासाठी दिलेली आहे की कल्याणी अर्बनच्या माध्यमातून पण तुम्ही तुमचे व्यवसाय करू शकता. तुम्हाला कधी काही कर्ज लागलं, काय लागलं तर कल्याणी अर्बनच्या माध्यमातून तुमच्या घरकुलासाठी, तुमच्या काही उद्योगधंद्यासाठी आपण देऊ शकतो. एक चांगला थॉट त्याच्यामागं आहे. त्याच्याही जवळजवळ काही ऑफिसेस, आणखीन ब्रँचेस आपल्याला जानेवारी महिन्यापासून परमिशन गव्हर्नमेंटची मिळाली तर त्या आपल्याला करता येतील. आजकाल कोणताही व्यवसाय प्रामाणिकपणे करायचा म्हणजे फार मोठे प्रॉब्लेम्स, फार मोठ्या अडचणी येतात. अनेक गोष्टी, अनेक कायदे, अनेक रूल्स, अनेक रेग्युलेशन्स, ते करता माणूस मेटाकुटीला येतो. म्हणजे प्रामाणिकपणे बिझनेस करूच शकत नाही. करायला गेला ना तरी वरून पण द्या आणि खालून पण द्या, टेबलाच्या वरून पण आणि टेबलाच्या खालून पण. आता टेबलाच्या खालचं दाखवायचं कसं आणि करायचं कसं? तुम्ही लगेच विचारणार रेडी काय केलं पैशाचं. ठीक आहे, कधी कधी कायद्याच्या विरुद्ध जाऊन सुद्धा जर हजारो लोकांची रोजीरोटी चालणार असेल तर मग एखाद्या कोणी म्हणत असेल तुम्ही चुकीचं काम करताय, काय हरकत नाही, पण हजारो लोकांची रोजीरोटी चालते ना, मग ते काम चुकीचं असू शकत नाही. मित्रांनो, तुमची जर रोजीरोटी चालत असेल तर ते काम चुकीचं कसं म्हणता येईल? मुळीच चुकीचं म्हणता येणार नाही. ते काम नक्कीच चांगलं आहे, पण ते प्रामाणिकपणे करता आलं पाहिजे. त्याच्यामागचा हेतू प्रामाणिक असला पाहिजे. त्या जे काम करतायत त्यांची त्याच्यामागचं विजन प्रामाणिक असलं पाहिजे. ते फार महत्त्वाचं आहे. तुमचा हेतू वाईट असेल
आणि त्याच्यासाठी जर तुम्ही कोणाला लालूच दाखवत असाल तर ती वाईट गोष्ट आहे. लालूच दाखवता कामा नये, प्रामाणिकपणे काम करता आलं पाहिजे. कालिका इंडिया हाच संदेश तुम्हाला देते की जे काही करायचं आहे ते चांगल्याप्रमाणे, आणि जे काही कायदे आहेत, जे काही नियम आहेत गव्हर्नमेंटचे आहेत, सरकारचे आहेत, ते पाळूनच आपल्याला करायचं आहे. मग ते पाळून करताना आपल्याला थोडंसं बदलावं लागेल तर बदलावं लागेल. पाण्यामध्ये उतरल्यानंतर आपण पोहावंच लागणार. थोडंसं अंतर असेल तर पोहून जाऊ, मोठं जरा जास्त अंतर असेल तर होडीतनं जाऊ, त्याच्यापेक्षा मोठं अंतर असेल तर लॉन्चमधनं जाऊ, त्याच्यापेक्षा मोठं असेल तर मोठी शिपमधनं जाऊ. जसं आपल्याला जर अंतर छोटं असेल तर आपण चालत जातो, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर सायकलचा वापर करतो, टू व्हीलरचा वापर करतो, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर फोर व्हीलरचा वापर करतो, अधिक जास्त फास्ट जायचं तर ट्रेनचा वापर करतो आपण, त्याहीपेक्षा फास्ट जायचं तर विमानाचा वापर करतो. म्हणजे आपण सुद्धा आपल्याला इसिप्त साध्य गाठायचं आहे तर वेगवेगळ्या साधनांचा वापर करत जातो, आपण बदलतो दरवेळेला साधन. तसंच आपल्यालाही बदलावं लागेल. जर आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे तर जे नियम आहेत त्या नियमाला पाळण्यासाठी आपल्याला त्याप्रमाणे प्रगती आपल्याला करावी लागेल. आणि त्या प्रगतीमध्ये जर संस्थेने त्या प्रकारचे निर्णय घेतले तर त्याच्यामागं तुम्ही तुमचं सहकार्य आणि तुमचा पाठिंबा पूर्णपणे उभा केला पाहिजे. कारण आपण कायद्याच्या चौकटीत बसूनच आपल्याला ही कामं करायची आहेत, न की कायदा मोडून. भविष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम काय आहे ते आता ओळखून आपण त्याच्यामध्ये आपला बदल घडवला पाहिजे. पाण्यामध्ये उतरल्यानंतर मी म्हणेल मी रस्त्यावरून चालतो तसाच चालेन तर तुम्ही बुडून माराल, तुम्हाला पाण्यामध्ये हातपाय मारावेच लागतील. पट्टीचा पोहणारा जरी असला तरी तो म्हणेल मी पट्टीचा पोहणारा आहे, पाण्यामध्ये मला हातपाय मारायची गरज नाही, असं होईल का? पट्टीच्या पोहणाऱ्याला सुद्धा पाण्यामध्ये हातपाय मारावेच लागतात. जसं नवशिक्या माणसाला पाण्यामध्ये हात मारावे लागतात तसे पट्टीच्या पोहणाऱ्याला पण मारावे लागतात. म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला जरी आपण 5 वर्ष झाली 10 वर्ष झाली तरी आपल्याला आपले प्रयत्न करायलाच हवेत. कारण प्रयत्न करत राहिलो आणि योग्य मार्गाने चालत राहिलो तरच आपल्याला आपली मंजिल मिळणार आहे मित्रांनो. आणि कालिका इंडिया नेमकं हाच मॅसेज तुमच्यापर्यंत पोचवू पाहते. कालिका इंडियाच्या माध्यमातून जे काही 60 विनर झालेले आहेत त्या सर्वांना संचालक मंडळातर्फे माझ्या स्वतःच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. मी फार वेळ घेतला आहे तुमचा, पण बोलायला हीच एक संधी मिळते. एक वर्धापन दिन आणि हा आजचा जो गुणगौरव सोहळा आहे त्या माध्यमातून तुम्ही सगळेजण एकत्र येता आणि त्याच वेळेला मला संधी मिळते आणि एक मॅसेज मी सगळ्यांना एकत्रितपणे देऊ शकतो. कारण एखाद्या छोट्याशा मीटिंगमध्ये दिलेला मॅसेज तो बाहेर लोकांपर्यंत जाईपर्यंत त्याच्यामध्ये अनेक 3चे 13 होऊन गेलेले असतात आणि मग लोकांना वाटते काय नक्की बोलले आणि काय नाही. तर एकदाच तुमच्यापर्यंत चांगला मॅसेज जावा ही माझी इच्छा आहे आणि म्हणून मी इतका वेळ तुमचा घेतला मित्रांनो. या सर्व CMD विनर्सचं मी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना असंच यश यावर्षीही मिळावं, त्यांच्या CMD्या पुन्हा यावर्षीही व्हाव्यात आणि उत्तरोत्तर दरवर्षी होत राहाव्यात. ज्यांना CMD्या झाल्या नाहीत, ज्यांच्या CMD्यांजवळ येऊन CMD्या थोडक्यासाठी तुटल्या, त्यांनी पुन्हा यावर्षी नव्याने प्रयत्न करावा आणि आपण हिंमत हरलेलो नाही हे दाखवून द्यावं. आणि जर गेल्या वर्षी CMD झाली नसेल तर ती आम्ही यावर्षी करू, ही जिद्द तुम्ही मनामध्ये ठेवा आणि तसं साध्य करून दाखवा. आता इथं सगळ्यांनी सांगितलं की 500 लोक बसलेले आहेत, 550 या सगळ्यांनी CMD्या विन करण्याचं घेतलेलं आहे. परंतु सगळे लोक या संस्थेमध्ये सामील आहेत का? सगळ्या लोकांनी मेंबरशिप घेतलेली आहे का? सगळ्यांनी मार्केटिंग ॲडवर सगळे आहेत का? कारण एकाबरोबर 4 लोक इतर पण आलेले आहेत मला वाटतं. तर ते पण माणसं ह्या संस्थेची काय नक्की आहे गोष्ट, काय संस्था आहे हे ऐकण्यासाठी आलेले आहेत. त्यांना मी हेच सांगू शकतो की ह्या संस्थेच्या माध्यमातून एक चांगला मॅसेज नेटवर्क मार्केटिंगमध्ये, एक चांगला मॅसेज समाजामध्ये, एक चांगला मॅसेज राज्यामध्ये, एक चांगला मॅसेज देशामध्ये आपल्याला द्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ आम्हाला नेटवर्क मार्केटिंगच्या ह्या कंपनीतल्या सर्व संचालक मंडळाला आवश्यक आहे. जाता जाता मी जास्त आता तुमचा वेळ घेत नाही, फक्त एवढीच प्रार्थना करतोय जाता जाता कि मेरी प्रार्थना को ऐसे करो स्वीकार मेरे मालिक, मेरी प्रार्थना को ऐसे करो स्वीकार मेरे मालिक, कि जब जब सर झुके मुझसे जुड़े हर रिश्ते की जिंदगी संवर जाए. जय हिंद, जय कालिका. धन्यवाद रेड्डी साहेब. साहेबांनी अगदी परिपूर्ण कंपनीचं विजननी माझा मार्ग काय आहे, मला कोणत्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे ह्याचं संपूर्ण मार्गदर्शन